ऐकू. बोला ना. अगं केक बनव ना. करते. कुठला करू? अगं तू माझ्या मैत्रिणीला दिला होता, तो आवडला होता तिला. ओके. केकमध्ये सगळ्यात बाप केक कुठला असेल तर तो म्हणजे बेसिक स्पॉन्ज केक. अतिशय सोप्या पद्धतीने आपण आज करणार आहोत. हाताखालचं साहित्य फार तामझाम नाही. कुठलाही केक करण्यासाठी हा बेसिक स्पॉन्ज तुम्ही वापरू शकता. नवऱ्याच्या मैत्रिणीचा आवडीचा केक तयार करते आणि अव्हनमध्ये करणार आहे. सो कुकरमध्ये करणार असेल तर कुकर मोठ्या आचेवर 5 मिनिटं तापवून घ्या. पण मी अव्हनमध्ये करणार आहे, त्यामुळे अव्हन इथे प्रीहीट करण्यासाठी ठेवलं आहे. अगदी सोपी रेसिपी आहे, फटाफट आणि सगळं तयार ठेवलेलं आहे मी. कारण जेव्हा बेकिंगची रेसिपी असते ना, तेव्हा सगळं प्रमाणबद्ध असावं. आता इथे अर्धा कप दही, यामध्ये पाव कप तेल घालायचं आहे. व्हॅनिलाचे 3-4 ड्रॉप्स व्हॅनिला एसेन्स, पिठी साखर घालायची पाऊण कप, अर्धा कप आणि वर पाव कप अशी. आधी हे सगळे जिन्नस मिसळून घेऊयात. केक वजनी किती होतो, किती ग्रॅम, किती कप हे सगळं देते. या सगळ्याची लिस्ट व्हिडिओच्या शेवटी देते, जेणेकरून तुम्ही रेसिपी निगुतीने बघा आणि मग तुम्ही साहित्यामध्ये डोकं घाला. चला, हे मिश्रण तयार आहे. हे बघा, आता एकसारखं झालं आहे. आता यामध्ये घालणार आहे 1 चमचा बेकिंग पावडर. या दह्याच्या मिश्रणातच घालायची, म्हणजे बेकिंग पावडर लगेच ॲक्टिवेट होते. बघायला लगेच बुडबुड येतील. हे मिश्रण अगदी पांढरं शुभ्र आणि फेसाळल्यासारखं झालंय. इथून पुढे अजिबात वेळ घालवायचा नाही. यामध्ये 1 आणि पाव कप म्हणजे 1.25 कप आपल्याला मैदा घालायचा आहे. हा 1 कप, पाव कप मिसळून घ्यायचं पटकन. बघा, हे असं दाटसर मिश्रण तयार झालंय. जेव्हा आपण बिन अंड्याचा केक करतो ना, तेव्हा मिश्रण सैल ठेवायचं नाही, असंच दाटसर हवं. आता 6 इंचाचा टीन आहे, बेकिंग टीन. खाली बटर पेपर लावलाय. हे केकचं मिश्रण यामध्ये घालायचं. स्प्रेड करूयात व्यवस्थित. चला, चकाचक बाउल झालेला आहे. आता हे एकसारखं पसरवून घ्यायचं. टीन असं टॅप करायचं. हलकसं स्पॅटुलाने एकसारखं करून घेऊयात आणि टॅप करूयात. छान असं एकसारखं पीठ पसरवून झालंय. हे बघा, ओव्हन झालेलं आहे प्रीहीट. सो प्रीहीटेड ओव्हनमध्ये आपण 180 डिग्री सेल्सिअसवर 30 मिनिटासाठी ही सायकल सेट करणार आहोत. कुकरमध्ये जरी करणार असाल तरी मंद आचेवर किंवा मध्यम आचेवर करा. 30 मिनिटात व्यवस्थित बेक होतो केक. केक बरोबर आहे ना 30 मिनिटं इथे बेक केलेला आहे ओव्हनमध्ये आणि परफेक्ट झाला आहे. हे बघा, येस. आणि केक बेक झाला का नाही हे कसं चेक करायचं? अशी सुरी घालायची आणि ही सुरी अशी छान बाहेर आली क्लीन, याचा अर्थ केक आपला छान बेक झाला. टीनमधून काढायची अजिबात गडबड करायची नाही. हा असाच व्यवस्थित थंड करून घेऊया. केक व्यवस्थित थंड झाला की सुरी घ्यायची आणि याच्या कड सोडून घ्यायच्या. कड सोडली की एक डिश घ्यायची. केक काढून घ्यायचा. वा, क्या बात आहे. वा 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 वा. बघा काय सुरेख रंग आलेला आहे. केकही सुरेख दिसतोय. कमाल. चला, या केकचे साधारण वजन 300 ग्रॅम होतं. 300 ग्रॅमला थोडंसं जास्त. आणि हा एक बेसिक स्पॉन्ज केक म्हणून केक तयार करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. यामध्ये कपकेक करू शकता. त्याच सोबत क्रीमचे केक असतात ना, डिझायनर केक,
ते खूप यापूर्वी मी रेसिपी पोस्ट केल्यात, लिंक देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जाऊन नक्की चेक करा. डोरेमॉन केक, डॉल केक वगैरे वगैरे. सो असे सगळ्या प्रकारचे केक तुम्ही हा बेस वापरून तयार करू शकता. अशाच अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपीसाठी पटकन लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.